नवी मुंबईतील वाशी येथे पारंपरिक पद्धतीने होळी उत्सव साजरा होतो। हौलाई देवी मित्रमंडळाच्या वतीने होळीच्या 15 दिवस आधीपासूनच विविध मनोरंजनात्मक खेळ या ठिकाणी खेळले जातात। तर होळीच्या आदल्या दिवशी सोंग घेत गावातील ग्रामस्थ मंडळी विविध वेशभूषा परिधान करत वाजत गाजत मिरवणूक काढतात। संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या नियमित परीक्षा 29 एप्रिल पासून सुरू होत आहेत। बॅकलॉग विद्यार्थ्यांच्या परीक्षा 30 मे आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसारच्या परीक्षा 5 जून पासून घेतल्या जात आहेत। परीक्षा मंडळाने या संदर्भात माहिती दिली आहे। परीक्षांचे वेळापत्रक देखील जाहीर केले। अमरावती, वर्धा, जळगाव, वाशिम, यवतमाळ, बुलढाणा आणि अकोला या लोकसभा मतदारसंघात होऊ घातलेल्या निवडणुकांच्या तारखा बाधित होणार नाहीत या अनुषंगाने विद्यापीठाने उन्हाळी परीक्षांचं नियोजन केलं आहे। शिमगा हा कोकणातील मोठा सण। कोकणात शिमगा विविध पद्धतीने साजरा केला जातो। अशीच आगळीवेगळी पद्धत चिपळूण तालुक्यातील सावर्डे या गावात आहे। या गावात होल्टे होमची पद्धत आहे। गावात 9व्या दिवशी होळीत अर्धवट स्थितीत जळलेले पेटकी लाकडं यालाच होल्टे म्हटलं जातं ही हातात घेऊन ग्रामदैवतेच्या मोकळ्या मैदानात गावकरी आणि मानकरी मैदानाच्या दुतर्फा उभे राहून देवाच्या नावानं बोंबा मारून एकमेकांच्या अंगावर ही लाकडे फेकली जातात। नाशिकच्या कसमा पठ्ठ्यात रमजान पर्व आणि उन्हाळा लक्षात घेत अनेक शेतकरी टरबूज खरबुजाची लागवड करतात। मात्र बदललेलं वातावरण, विहिरीतील पाण्याच्या पातळीत झालेली घट यामुळे मुबलक पाणी न मिळाल्यानं टरबूज खरबुजाचे वेल सुकून गेले। तर बदलत्या वातावरणाचा फटका खरबुजाला बसल्यानं त्यावर करपा रोग आणि डावण्या रोगाचा प्रादुर्भाव झालाय। नांदेड लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे। भाजपाच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयाचं उद्घाटन करून भाजपानं प्रचारास सुरुवात केली आहे। नांदेड शहरात भाजपाच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयाचं उद्घाटन माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते पार पडलंय। दिल्लीच्या मुखर्जी नगर परिसरात भर दिवसा एका मुलीवर चाकूने हल्ला केला गेला। या प्रकरणी अमन या तरुणाला अटक केली आहे। 22 मार्च रोजी ही घटना घडली होती। बारामती लोकसभा मतदारसंघातील दौंड येथे ख्रिश्चन धर्मियांच्या पाम संडे कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं। ख्रिश्चन धर्मियांच्या कार्यक्रमात सुनेत्रा पवार यांनी उपस्थिती लावली। दौंड शहरात ख्रिश्चन पाम संडे उत्सवानिमित्त प्रभात फेरी देखील काढली गेली। उत्सवाची सांगता सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीमध्ये पार पडली। महाबळेश्वरमध्ये स्ट्रॉबेरी हे पर्यटकांचं आवडतं फळ आहे। मात्र महाबळेश्वरमधील रानगव्यांमुळे स्ट्रॉबेरीच्या शेताचं मोठं नुकसान होताना दिसतंय। पहाटेच्या सुमारास लिंगमळा परिसरात स्ट्रॉबेरीच्या शेतात पुन्हा एकदा रानगव्यांनी धुमाकूळ घातलाय। लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करता दिंडोरी लोकसभा मतदार संघात चांदवड विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीचे पहिले प्रशिक्षण मध्यवर्ती प्रशासकीय इमारत तहसील कार्यालय चांदवड येथे पार पडलं। सोडतीच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे घराचं स्वप्न पूर्ण करणाऱ्या महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास प्राधिकरणालाच लॉटरी लागली आहे। गेल्या 6 महिन्यात म्हाडाच्या मुंबई मंडळाला घरांच्या विक्रीतून तब्बल 1391 कोटी रुपयांचा महसूल म्हाडाच्या तिजोरीत जमा झालाय। उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिरामध्ये फुलांची होळी खेळण्यात आली। यावेळेस मोठ्या संख्येने भाविक या मंदिरामध्ये उपस्थित होते। केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केल्यापासून राज्यात 1,84,841 नवीन मतदारांची नोंदणी झाली आहे, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी एस चोकलिंगम यांनी दिली आहे। राज्यात सर्वत्र होळी उत्सवाची धामधूम सुरू आहे। धुळ्यात देखील सर्व राजकीय पक्षांच्या वतीने होळी साजरी केली गेली आहे।
धुळ्यातील पीजी फाउंडेशनच्या वतीनं शहरातील भगवा चौकात सर्वपक्षीय राजकीय होळीचं आयोजन केलं गेलं होतं। या सर्वपक्षीय रंगोत्सवात सर्वच राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। होळी धुळवडीच्या सणात उत्साहाचे रंग उधळताना समाजाचे आपण काहीतरी देणं लागतो या भावनेनं ठाण्यातील किरण नाकती यांच्या अभिनय कट्टा आणि दिव्यांग कला केंद्र यांच्या वतीनं होळीच्या पूर्वसंध्येला अनोखी धुळवड साजरी केली गेली आहे। होळीच्या निमित्तानं जळगावमधील सातपुडा पर्वतरांगांमध्ये भोंगऱ्या बाजाराचं आयोजन केलं जातं। पारंपरिक वेशभूषा परिधान करत होळीनिमित्त आदिवासी बांधव मोठ्या संख्येने या बाजारात सहभागी होतात।